मॉर्निंग मुंबई. तर कशा आहात तुम्ही सगळेजण मजेमध्ये असणार आहेत. तर आज आता 6-7 वाजत आलेले आहेत. कालचा जर व्हिडिओ पाहिला असेल आपल्याला रात्री झोपायला पण खूप वेळ झाला, 1 वाजले. पण काकींनी काल एवढं जेवण भारी बनवलं होतं ना, एकदम लाजवाब. 2 ते 3 महिन्यानंतर ते घरचं जेवण जेवलं होतं ना, त्यामुळं रात्री एवढी सुप्त झोप लागली की बोलूच नका. तरी पण फिरायचं एक हे होतं, मोटिव्ह होतं किंवा काय असल्यामुळे ना 5लाच जाग आली. त्यामुळे 5ला वगैरे उठलो, सगळ्यांनी फ्रेश वगैरे झाले. काकींनी मस्तपैकी सकाळचाच नाश्ता वगैरे दिला. तर आता आज आपल्यासोबत हे मित्र आपण तिघं चौघंजण जाणार आहोत. पहिल्यांदा दादरला जाणार आहोत आणि दादरवरून पुढं काय आपल्याला पहिल्यांदा महालक्ष्मी मंदिर हे आपण विजिट करणार आहे. कारण की ते खूप पाहण्यासारखं आणि एक पौराणिक ऐतिहासिक असं मंदिर आहे. त्यामुळे आपण आता तिथे जाणार. आता पहिल्यांदा आपण इथून बस स्टॉपला जाणार. आपल्याला इथून ठाणे स्टेशनला जाण्यासाठी आता बघू आपल्याला बस वगैरे काय भेटतात का. बस नाही तर आपल्याला रिक्षाने आपल्याला पहिल्यांदा ठाणे स्टेशनला जावं लागेल. गाईज गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आत्ता गुड मॉर्निंग. हे आपले ठाण्याचे भाऊ विनीत भाऊ. ठाण्यावरून आपण दादरला यायचे, कारण दादर हे खूप मोठे रेल्वे स्टेशन असल्याने येथून आपण सेंट्रल लाईन, हार्बर लाईन, ईस्ट वेस्टसाठी सर्व लाईनला आपण जाऊ शकतो. आता आपल्याला दादर वेस्टर्नवरून ट्रेन गोरेगाव, चर्चगेट, बोरिवली ही लोकल पकडून डायरेक्ट महालक्ष्मी रेल्वे स्टेशनला उतरायचे. मुंबईमधील प्रसिद्ध मंदिर हे स्टेशनपासून 2.5 किलोमीटर आहे. शेअरिंगवाले 20 ते 30 रुपये मागतात. चालत गेले तरी 30 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आपल्याला जाताना फेमस मुंबईचा डबेवाला या चौकातून जावं लागते. तेथून पुढे गेल्यानंतर कबुतरांचा छावा दिसतो आपल्याला. तेथून लगेचच आतमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन करायचं आणि त्याचं दर्शन झाल्यानंतर पाठीमागे महालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर 1831 मध्ये दादाजी या हिंदू व्यापाऱ्याने बांधले होते. या मंदिरात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांची प्रतिमा आहे. इतिहास खूप मोठा आहे आणि प्रसिद्ध पर्यटन म्हणून आकर्षित असे महालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे जिथे इच्छांपासून मुक्ती मिळू शकते किंवा त्या पूर्ण होतात असे मानले जाते. त्याच्यानंतर थोडं पाखरांना म्हणजे कबुतरांना खायला वगैरे टाकालं. आपल्या हातात काहीच नव्हतं, त्यामुळे कोणी कबुतरं आपल्याकडे येतच नव्हती. ही चिलीपिली बघा, मस्तपैकी त्यांना खायला टाकत होते, आनंद घेत होते कबुतरांचा. त्यानंतर जवळच आपल्याला समुद्रकिनाऱ्यावर लहानशा बेटावर प्रसिद्ध हाजी अली दर्गा मस्जिद आहे. इस्लामिक कलेचा आदर्श आहे. 600 वर्ष पुराणे अशी ही वास्तू आहे. हाजी अली दर्गा 1431 मध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांनी सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या स्मरणार्थ बांधला होता. बांधकाम राजस्थानमधील मकराना येथून आणल्याने पांढरा मार्बल दिसतो आपल्याला. आणि हे पण पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि आकर्षक वास्तू आहे. त्यामुळे इथं आल्यानंतर हे दोन्हीही आपण पर्यटन स्थळं हे जवळजवळ असल्याने याचा आनंद घेऊ शकतो आपण. सोबतच इथे आपण फोटो वगैरे सर्व काही मजेमध्ये हे स्पॉट होतात. याच्यानंतर परत एकदा मुंबईच्या डबेवाल्याचा आपण व्ह्यू पाहू शकतो. आणि आता याच्यानंतर आपलं तर मित्रांनो, मुंबईमध्ये फिरताना महालक्ष्मी मंदिर वगैरे आपण तिथे येतो ना, किंवा हाजी अली दर्गा पाहण्यासाठी येतो. प्रत्येक सवारीला 20 रुपये घेते. ही नुसती लुटालूट चालू केलेलं आहे. पण काही जर तुम्ही ठिकाणी चौकशी केली ना तर 10 रुपयेमध्ये तुम्ही येऊ शकता. पर पॅसेंजर 10 रुपये. आम्हाला काकांनी मस्तपैकी म्हणजे 10 रुपयेमध्येच आणलेलं आहे. कारण की ते बोलले की काही जण 20 रुपये त्यांच्या मनानेच घेतात, पण हे तिकीट आहे 10 रुपये. त्यामुळे जरा आल्यानंतर चौकशी करून आपले पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा.